मंजुळा मॅम. आम्ही M.Com पार्ट 1 सेम 2चे स्टुडंट आहेत. आम्हाला OGT रिलेटेड क्वेश्चन्स विचारायचे आहेत. ओके, तुम्हाला काही शंका आहेत का त्याच्याबद्दल? हो चालेल, विचारू शकता तुम्ही. मॅम, OGT म्हणजे काय? OJT म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत तिथे 120 तासासाठी काम करायचं आहे आणि त्या इंटर्नशिपमधून तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकणार आहात, ज्या पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या करिअरसाठी उपयोगी पडतील. मॅम, OGTसाठी आपल्याला किती ड्युरेशन किंवा टाईम पिरियड वर्क करायला पाहिजे? कमीत कमी 120 तास आहे. दिवसातले 4 ते 6 तास तुम्ही काम करू शकता आणि जास्ती काम केलं तर नाही, पण कमीत कमी 120 तासाचं तरी आपल्याला इंटर्नशिप करायचं आहे. कारण त्याचा उद्देश काय आहे की तुम्ही त्या OJTमध्ये तुम्ही काहीतरी काम शिकलं पाहिजे. आता कुठल्याही माणसाला काम शिकण्यासाठी कमीत कमी 2 आठवडे तर काम केल्याशिवाय शिकता येत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे त्या ऑफिसची तुम्हाला ओळख होऊन ते काम शिकेस्तोवर 15 दिवस लागतात. त्यामुळे 15 दिवस ते 1 महिना इतकं तरी काम तुम्ही तिथे करायला हवं. म्हणून 120 तासाचं लिमिट आहे त्याला, कमीत कमी. परत एकदा सांगते, जास्त काम केलं तरी चालेल. मॅम, OGT पार्ट टाइम केलं पाहिजे की फुल टाइम? आता तुमच्याकडे कसं आहे, तुम्ही इन हाऊस स्टुडंट आहात, म्हणजे तुम्ही रोज कॉलेजला येणं अपेक्षित आहे आणि तुमचा अभ्यासही झाला पाहिजे. त्यामुळे पूर्ण 8 किंवा 10 तासाचं काम तुम्ही न घेतलेलं बरं. तर साधारणपणे 4 ते 6 तास दिवसाला करा, कारण त्यापेक्षा जास्त काम केलं तर तुम्ही अभ्यास किंवा कॉलेज ह्याच्याकडे दुर्लक्ष होईल. म्हणून आपण सजेस्ट करताना सांगतो की तुमचं 4 ते 6 तासांचं असलं पाहिजे. पण तुमची जर संपलं असेल टेन्युअर किंवा तुमचं आहे, तर तुम्ही जास्ती तासाचं पण करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर 12 ते 8 किंवा 12 ते 9 अशी सुद्धा इंटर्नशिप तुम्ही करू शकता. मॅम, मार्किंग स्कीम म्हणजे काय? मार्किंग स्कीम म्हणजे काय, तर प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला क्रेडिट्स असतात. तर हा सब्जेक्ट 4 क्रेडिट्स आहे. तर 4 क्रेडिट्ससाठी तुम्हाला टोटल 100 मार्क दिलेले आहेत. तर ह्यामध्ये मार्किंग स्कीम कशी आहे, तर प्रत्येक स्टेजला OJT तुम्ही ठरवता की मी या ऑर्गनायझेशनमध्ये करणार आहे आणि ते ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही करणार त्यावेळेला त्यांचे काही रिक्वायरमेंट्स असतात की हे काम ह्याच्यात झालं पाहिजे. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एकदा टीचरला भेटून प्रपोजल दाखवलं पाहिजे की मी हे 2 आठवडे काम करणार आहे आणि मी असं असं प्रपोज केलं त्यांना की मी या दिवसामध्ये हे काम पूर्ण करीन. मग टीचर तुम्हाला सांगतील की हे सगळं काम तुमच्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे आहे का नाही, आणि त्यानंतर तुम्ही पहिल्या वीकमध्ये त्यांना भेटायला याल, तो पहिला रिपोर्ट असेल. त्याच्यानंतर दुसऱ्या वीकमध्ये त्यांना भेटायला याल, तेव्हा दुसरा रिपोर्ट असेल. त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेला तुम्ही रिपोर्ट तयार करून डॉक्युमेंटेशन करून आणाल. या इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी तुम्हाला 50 मार्क असणार आहेत आणि त्यानंतर 50 मार्काची तुमची एक्सटर्नल वायवा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला PPT बनवायची आहे आणि ती कशी बनवायची ह्याच्या पण गाईडलाईन्स आपण पुढच्या वेळेला बघूयात. पण आत्ता त्या तुम्हाला करायच्यात, तर त्या गाईडलाईन्स तुम्हाला आम्ही देऊ, त्याप्रमाणे तुम्हाला ती PPT बनवायची आहे, त्याचं प्रेझेंटेशन करायचं आहे आणि ते प्रेझेंटेशन झाल्यानंतर मग तुमची 100 मार्काची पूर्ण होईल. म्हणजे आत्ता जर तुम्ही विचार केला तर 50 मार्क इंटरनल, त्यातले 20 मार्क तुम्ही जी भेट देणार तुमच्या गाईडला 2 वेळेला त्याच्यासाठी, आणि 30 मार्क तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स तयार करून रिपोर्ट तयार करणार आणि शेवटी 50 मार्काची जी वायवा आहे ती संपूर्ण तुमची एक्सटर्नल असणार आहे. तेव्हा तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित भरून आणायचं. OGT OGT HUF किंवा CFO मध्ये केली तरी चालेल का? हो, तुम्ही कुठल्याही छोट्या ऑर्गनायझेशनमध्ये पण OJT करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिथे आपल्याला आपल्या सिलेबस रिलेटेड काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, तरच त्याला इंटर्नशिपला अर्थ राहील. नाहीतर ती फक्त पेपर वर्क होईल, त्याचा आपल्याला उपयोग नाही. तर तुमचं अकाउंटिंग अँड टॅक्सेशन आहे, बरोबर, स्पेशलायझेशन तुमचं ते आहे. तर अकाउंटिंगशी रिलेटेड काहीतरी काम तुम्ही HUFचं केलं, शिकलात, त्यांचं सॉफ्टवेअर शिकून घेतलं किंवा त्यांच्यासाठी काही एक्सेल बनवून दिलात, तरी त्या इंटर्नशिपचा काहीतरी तुम्हाला उपयोग होईल. म्हणजे ते फ्रुटफुल झालं पाहिजे. त्याचं मिनिंग काय, तुम्ही नवीन गोष्ट शिकणं अपेक्षित आहे, तर ते त्याच्यातून आलं पाहिजे. मॅम, सॉफ्ट स्किल आणि प्रॅक्टिकल स्किलमध्ये ह्यामध्ये काय फरक आहे नक्की? हां, छान प्रश्न आहे. सॉफ्ट स्किल, प्रॅक्टिकल स्किल जे असतात तर त्याच्यामध्ये जनरली तुम्ही जे हार्डवेअर म्हणजे कम्प्युटरवर काम करता किंवा तिथे जाऊन काही लिखापडी असेल तर त्या गोष्टी करतात, ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड स्किल्स झाले. आणि सॉफ्ट स्किलमध्ये तुमचे बिहेवियरल स्किल्स येतात. म्हणजे तुम्ही टाईम मॅनेजमेंट करू शकता का, तुमची पंक्च्युअलिटी आहे का, त्यानंतर तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, आजूबाजूच्या लोकांशी तुम्ही किती जुळवून घेता. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन, इंटरपर्सनल स्किल्स, टाईम मॅनेजमेंट, प्रॉब्लेम सॉल्विंग. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तो तुम्ही कसा सॉल्व्ह केला, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सॉफ्ट स्किल्समध्ये येतात. OGT आणि क्लासरूम लर्निंगमध्ये काही डिफरन्स आहे?
नक्कीच आहे, कारण क्लासरूम लर्निंगमध्ये तुम्हाला एक स्टिम्युलेटेड एन्व्हायरमेंट असते की जिथे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जाऊन काय करणार आहात. OJTमध्ये तुम्हाला नवीन एन्व्हायरमेंट आहे, तिथे तुम्हाला ही गोष्ट माहीतच नाही की तुम्ही तिथे जाऊन काय शिकणार आहात. अगदी तुमचं म्हणजे काय म्हणतो आपण स्क्रॅचपासून सुरुवात होते, अपासून सुरुवात होते, जिथे तुम्ही नवीन गोष्टी शिकणार आहात. आणि ती प्रत्येक गोष्ट, तुमचा प्रत्येक दिवस हा तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 गोष्टी शिकवून जातो. तर याच्यासाठी बेस्ट काय करू शकता, तर तुम्ही एक डायरी मेंटेन करू शकता. तुम्ही जिथेही OJTसाठी जाणार आहात तिथे दिवसभर तुम्ही डायरी मेंटेन करा आणि आज मी नवीन काय शिकलो किंवा शिकले हे त्याच्यामध्ये लिहित गेलात तर तुम्हाला शेवटी PPT बनवायला काहीच अडचण येणार नाही, कारण तुम्ही जे रोज करताय त्याचं पूर्ण लेखाजोखा राहील. डॉक्युमेंट्समध्ये एक वेगळी गोष्ट आहे, पण ते डॉक्युमेंटेशन पार्ट झाला. तुमचा स्वतःचा अनुभव लिहिण्यासाठी तुम्ही त्याची डायरी मेंटेन करणं अपेक्षित आहे की तुम्ही काय काम केलं, तुम्ही आज नवीन काय शिकलात हे त्याच्यामध्ये सगळं येईल. आणि मॅम OJTसाठी काय फॉर्म्युलेस लागतात, काही सबमिट Formats. हां, बरोबर आहे. आता आपण काय आहे, आपल्याला युनिव्हर्सिटीने पण काही फॉर्मॅट दिले होते ना, आपल्याकडे आपल्या इनहाऊस फॅकल्टीने पण काही फॉर्मॅट डेव्हलप केले. तर त्याच्यासाठी फॉर्मॅट्स किंवा फॉर्म्स रिक्वायर्ड फॉर इंटर्नशिप किंवा OJT. तर याच्यामध्ये आपल्याला टोटल किती आहेत, 6 ते 7 डॉक्युमेंट्स लागतात, बरोबर. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी जे लेटर आहे, तर लेटर टू इंटर्नशिप प्रोव्हाइडिंग ऑर्गनायझेशन फॉर इन्क्लुजन ऑफ स्टुडंट्स. तुम्हाला ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचं आहे किंवा OJTसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्याला कॉलेजनी परमिशन द्यावी लागते की आमच्या मुलांना तुम्ही तिथे इन्क्लूड करून घ्या. थोडक्यात तुम्हाला कॉलेजनी हे दिलेलं बोनाफाईड सर्टिफिकेटच आहे की हे आमचे स्टुडंट्स आहेत आणि ह्यांना तुम्ही OJTसाठी इन्क्लुजन करून घ्या. तर हे लेटर कोण देणार आहे, तर कॉलेज देणार आहे. हे महत्वाचं आहे फार की हे लेटर तुम्हाला कॉलेजकडून मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं. हे तुमचं तुम्ही तयार करायचं नाही. तुमचे जे गाईड असतील, प्रत्येक बॅचला गाईड दिलेला आहे, तो गाईड हे लेटर तुम्हाला देईल, ठीक. आणि प्रत्येक OJT बॅचला ते मिळेल. दुसरं आहे अंडरटेकिंग फॉर्म फॉर स्टुडंट अबाउट हिज ऑर हर बिहेवियर टू द कॉलेज. म्हणजे तुमचं बिहेवियर चांगलं आहे का नाही आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर कसे वागणार आहात ह्याचा अंडरटेकिंग पहिल्यांदा तुमच्याकडून आणि नंतर तुमच्या पेरेंटकडनं, या दोघांकडनंही आपण घेतो. तर दिस लेटर विल बी प्रिपेअर्ड बाय स्टुडंट्स. फॉर्मॅट आम्ही देणार, तुम्ही ते तयार करायचं, स्टुडंट आणि पेरेंटनी त्याच्यावर सही करायची आणि ते लेटर तुम्ही कॉलेजला सबमिट करायचं. तुमचं इन्क्लुजन झाल्यावर तुम्हाला दुसरं लेटर द्यायचंय. हे कोण तयार करणार आहे, स्टुडंट. फॉर्मॅट कोण देणार आहे, कॉलेज, ठीक आहे. नंतर अंडरटेकिंग फ्रॉम स्टुडंट अबाउट हिज ऑर हर बिहेवियर टू ऑर्गनायझेशन. तुम्ही तिथे 15 दिवस कामाला जाणार आहात, म्हणजे त्यांनाही तुम्हाला 15 दिवस वेगळ्या भाषेत सांगायचं तर सहन करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुमचं तिथलं बिहेवियरही योग्य असलं पाहिजे. ह्याच्यासाठी हे लेटर सुद्धा स्टुडंटनी करायचं आहे आणि त्याच्यावर सही करून ऑर्गनायझेशनला सबमिट करायचं आहे. हे तिसरं लेटर झालं. हे कोण तयार करणार आहे, प्रिपेअर बाय स्टुडंट. आणि कोणाला द्यायचं आहे, ऑर्गनायझेशनला द्यायचं आहे. ते परत कॉलेजमध्ये आणू नका. हे जे आहे हे स्टुडंट आणि पेरेंटच्या सहीनी कॉलेजला सबमिट करायचं आहे. लक्षात आलंय? 3 डॉक्युमेंट कळले? हो. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे लॉगशीट. ही लॉगशीट जी आहे ती तुमचं रोजचं जे काम आहे ते तुम्ही काय करता हे त्याच्यावर लिहायचं आहे. द ऑर्गनायझेशन विल प्रोव्हाइड ऑन लेटर हेड ऑफ द ऑर्गनायझेशन अँड स्टुडंट नीड टू फिल अप द डिटेल्स अँड गेट सिग्नेचर ऑफ सुपिरियर ऑन डेली वर्क कम्प्लिशन. तुम्हाला जे काही काम दिलं असेल, छोटं असू देत नाही तर मोठं असू देत, ते तुम्ही कधी सुरू केलं, तो दिवस, ते तारीख, काय तुम्ही तिथे केलं काम ते, आणि तुमचा जो कोणी सुपिरियर असेल तर त्याची त्याच्यावर सही घेणं, हे तुमचं काम आहे. त्याला म्हणायचं डेली लॉगशीट, रोजचा कामाचा रिपोर्ट. ओके. आता ही लॉगशीट जी आहे ही कंपल्सरी लेटर हेडवर पाहिजे. जर लेटर हेडवर नसेल तर त्याच्यावर सील आणि सिग्नेचर खाली हवी. लेटर हेडवर असेल तर उत्तमच, म्हणजे लेटर हेडवरच हवी. पण काही जण लेटर हेड इतकी देत नाहीत, त्या केसमध्ये साध्या पेपरवर घेऊन खाली सील आणि सिग्नेचर ऑर्गनायझेशन हेडची ही मस्ट आहे. ओके. तुमच्यासाठी ह्याचा जो फॉर्मॅट आहे तो परत दिला जाईल, त्याच्यामध्ये चेंजेस करून तुमचं नाव वगैरे येईल अशा पद्धतीने प्रिंट करायचं आणि ते तुम्ही भरायचे. 2 किंवा 3 पानाची लॉगशीट होते, कारण 15 दिवसच आपण काम करतो. त्याच्यावर सील आणि सिग्नेचर द्यायची. 5वं डॉक्युमेंट आहे इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट. याच्यामध्ये ऑर्गनायझेशन विल प्रोव्हाइड द कम्प्लिशन लेटर इन द गिव्हन फॉर्मॅट ऑन द लेटर हेड. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला तिथे लेटर फॉर्मॅट त्यांचा पण असतो, पण आपण लेटर फॉर्मॅट प्रोव्हाइड करणार आहे. तुम्ही डे 1लाच जर तो दिला तर त्यांना सोपं जातं की कसं आहे. तर म्हणून ही सगळी डॉक्युमेंट्स आम्ही तुम्हाला वर्ड फॉर्मॅटमध्ये देणार आहे.
ती त्यांना दाखवा आणि ती पहिल्याच दिवशी दाखवलीत आणि तुम्ही त्यांना मदत केलीत ती तयार करायला, तर तुमचं काम सोपं होईल. याही डॉक्युमेंटवर हे तर कंपल्सरीच लेटर हेडवर पाहिजे, ह्याला ऑप्शनच नाहीये. हे कंपल्सरी कंपनीच्या लेटर हेडवर पाहिजे, नाहीतर ते ऍक्सेप्टच होणार नाही. आणि बरीच मुलं लेटर हेडवर आणतात पण खाली सही शिक्का आणत नाहीत. तर सही शिक्का पण मस्ट आहे, कारण आपण म्हणतो कंपनीची सही म्हणजे काय, सील. त्यामुळे जोपर्यंत ते सील नाहीये डॉक्युमेंट तोपर्यंत तुम्हाला ते अवघड जाईल. ते असलंच पाहिजे, म्हणून मी ते लाल मध्ये ठेवले की ह्याच्यावर सील शिक्का कंपल्सरी. त्याच्यानंतर फीडबॅक फ्रॉम इंटर्नशिप प्रोव्हायडर. तुम्ही काम कसं केलं, तुम्ही म्हणणारच आम्ही छान केलं, पण इंटर्नशिपला जिथे जाता त्यांच्याकडून आपल्याला फीडबॅक घ्यायचा आहे. आणि तो फीडबॅक घेताना आपल्याला तो जो ऑर्गनायझेशन आहे ते आपल्याला फीडबॅक देतात की तुमच्या मुलांनी काम कसं केलं, तुमच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर ते लिहून देतात. तुमचं स्वॉट अनालिसिसचा एक पॉईंट त्याच्यामध्ये आहे. मग त्यांना असं वाटलं की ही स्ट्रेंथ कमी पडतीये, एखादी व्यक्ती बोलायला कमी पडत असेल आणि मार्केटिंग ऑर्गनायझेशनमध्ये तिने केलं, भले अकाउंटशी रिलेटेड केलं पण तिला बोलताच येत नसेल तर ती अवघड होईल. मग ते लिहून देतील की कम्युनिकेशन स्किल्स टू बी एनहान्स, किंवा न्यूमरिकल स्किल्स काहींचे असतात, असू शकतात. प्रत्येकाला इम्प्रूव्हमेंटचा वाव असतो, त्यामुळे ते लिहून देतील. त्यामुळे त्यांनी लिहून दिलं तर तो निगेटिव्ह पॉईंट म्हणून पकडायचं नाही, तुमचा अजून पहिलीच पायरी आहे. त्यामुळे तुम्हाला शिकायला भरपूर वाव आहे. आणि तेच इंटर्नशिपचं महत्वाचं काम आहे की तुम्हाला या गोष्टी कळल्या पाहिजेत, ज्या तिराईत नजरेने बघितल्या जातात की ऑर्गनायझेशनमध्ये काय काय अपेक्षित आहे. त्याच्यानंतर शेवटचे जे लेटर आहे तो फीडबॅक फ्रॉम स्टुडंट. मग फक्त आम्ही त्यांच्याकडनंच घेणार का फीडबॅक, तर नाही, तुमच्याकडनंही फीडबॅक घेणार की ओव्हरऑल तुम्हाला इंटर्नशिप कसं वाटलं, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा तुम्हाला काही सुधारणा अपेक्षित आहे का, किंवा इंटर्नशिपचा पिरियड तुम्हाला पुरतोय का, तुम्हाला अजून वाढवून हवाय, असं काही तुमच्या जर असतील तर तिथे काही पॉईंट्स दिलेले आहेत. ओपन एंडेड क्वेश्चन सुद्धा आहेत, ते तुम्ही फिलअप करू शकता आणि ते कॉलेजला सबमिट करायचे. आता हा जो पूर्ण सेट आहे आपण आता वरपासून खालपर्यंत बघितला, त्यातलं पहिलं लेटर सोडलं तर बाकी सगळी लेटर्स तुम्हाला कॉलेजला जेव्हा तुम्ही वायवाला येणार आहात तेव्हा सबमिट करायची आहेत. आणि ती संपूर्ण सेट हा पूर्ण असला पाहिजे, तरच तुमची वायवा व्यवस्थित होईल, कारण त्याला मार्क आहेत. ठीक आहे मॅम, जो हा सेट आहे तो आपल्याला पीपीटी मध्ये द्यायचा आहे का हार्ड कॉपी मध्ये द्यायचा आहे? नाही, पीपीटी मध्ये तुम्हाला काही पॉईंट्स दिले असतील, एक सॅम्पल पीपीटी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल ग्रुपवर. त्या पीपीटी मध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत, साधारण 12 ते 14 स्लाइड्सची पीपीटी आहे, ती तुम्ही भरायची आहे. आणि हा जो फॉर्मॅट आहे ह्याच्यासाठी हे जे डॉक्युमेंट तयार केलेलं आहे हे तुम्हाला मिळेल. आणि या डॉक्युमेंटमध्ये आत्ता जसं सांगितलं की हे कुणी भरायचं आणि कसं भरायचं, त्या पद्धतीने हे सगळे फॉर्म्स जे आहेत, हा पहिला फॉर्म आहे, हा दुसरा फॉर्म आहे अंडरटेकिंगचा, ह्याच्यामध्ये सिग्नेचर ऑफ पेरेंट आणि स्टुडंट, या ठिकाणी पेरेंटची सिग्नेचर मस्ट आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनला द्यायचा फॉर्म आहे अंडरटेकिंग. हे सगळं तुम्हाला वर्ड फॉर्मॅटमध्ये मिळेल जेणेकरून तुम्ही एडिट करू शकाल मॅक्सिमम गोष्टी. त्याच्यानंतर ही लॉकशीट आहे जी अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट, म्हणून म्हणलं काही वेळेला याला लेटर हेड देत नाहीत, त्यावेळेला प्लेन पेपरवर घेऊन शेवटी सही शिक्का आणलात तरी चालेल. शक्यतो प्रयत्न करायचा लेटर हेडवर यायचा. हे सगळे डिटेल्स आहेत. इथे काय म्हटलेले हे सगळे कॉलम्स भरणं अपेक्षित आहे. रोजचे आवर्स आहेत ते 8 तासाच्या वर जायला नको शक्यतो. आणि सिग्नेचर ऑफ ऑफिसर ही मस्ट आहे. स्टुडंट स्वतः सुद्धा सिग्नेचर करायचे. इथे जे आहे इथे सील आणि ऑर्गनायझेशन सील आणि नाव आणि साईन पाहिजे. कॉन्टॅक्ट नंबर दिला तर जास्त उत्तम. त्याच्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट आपण फॉर्मॅट देतोय. काही वेळेला जास्त मुलं असतात त्यामुळे 5चा दिलाय, पण तुम्ही सिंगल असाल तर एकच नाव येईल, मग बाकीचं डिलीट करून टाका. ठीक आहे. इथेही परत सील आणि सिग्नेचर हवी. हा फीडबॅक आणि इव्हॅल्युएशन फॉर्म आहे जो इंटर्नशिप प्रोग्रामचा आहे. त्याच्यामध्ये ते सगळे डिटेल्स भरतील. त्यांना आपण लिकट स्केल दिलंय की किती आहे, चांगलं आहे, वाईट आहे, कसं केलंय त्यांनी, ते सगळं भरतील. ते मार्क देतील तुम्हाला थोडक्यात. इथे सजेशन्स आहेत, त्यांनी पण सजेस्ट करू शकतात की ओजेटी मध्ये अजून काय चेंजेस करता येतील. हेही चेंजेस आहेत. किंवा करिक्युलम इम्प्रूव्हमेंटसाठी याचा खरंच उपयोग होतो का. आणि हा स्टुडंटचा फीडबॅक फॉर्म आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लिहायचे तुम्हाला काय वाटलं काय नाही. ही जी फाईल आहे ही सगळीच्या सगळी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर वर्ड फॉर्मॅटमध्ये येईल जी तुम्ही एडिटेबल असेल. अजून काही विचारायचंय तुम्हाला? तुलाही काही विचारायचंय का ताई? ऑलमोस्ट क्वेश्चन्स कवर.
काही राहिले नाही. बघा एकदा, तुम्हाला अडचणी येतील असं वाटतं का तुम्हाला काही? हो. ओजेटी करताना तुम्हाला काही अडचणी येतील असं वाटतं का? मग त्या तुम्ही कशा सॉल्व्ह करणार जर आल्या तर? असा विचार केलाय का? का स्मूथ आपला हायवे मिळणार आणि मी गाडी 180च्या स्पीडने चालवणार? नाही. मग काय करणार असं आलं तर? तुम्ही विचार केलाय का त्याच्यावर? ज्यांच्या अंडर काम करत असेल तर त्यांना एकदा विचारून बरं, Guidance ज्यांचे घेण्यात सुपरवायझर असतील तर त्यांना विचारा. जर तुम्हाला ती अडचण तिथे विचारायला अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या गाईडला, म्हणजे जे ओजेटीचे शिक्षक आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता की मला ही अडचण येते इथे, हे मी कसं कव्हरअप करू, किंवा मला हे जमत नाहीये आणि त्यांना हे करून हवंय, तर मी कोणाची मदत घेऊ असं विचारू शकता. तुमचे पियर फ्रेंड्स असतील जे ऑलरेडी CA, CMA, CWA कडे काम करतायत त्यांना विचारू शकता की ही अडचण मला येते तर मी काय करू. अशा गोष्टी तुम्ही करू शकता. आणि आपल्याला अजूनही काही कोणाला अडचण असेल तर आम्ही एक गुगल फॉर्म बनवणार आहोत जो तुमच्या ग्रुपवर पाठवला जाईल. त्या ग्रुपवर तुम्ही गुगल फॉर्म लिंकवर तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या आम्हाला लिहून कळवा. आम्ही पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये त्या कव्हर करायचा नक्की प्रयत्न करू. मॅम आद्या, हां. सॉरी मॅम मला थोडा उशीर झाला. मॅम मला काही क्वेश्चन्स होते. बोल. OJT मध्ये टीम रोल भूमिका कशी केली जाते? आता टीममध्ये जर तुम्ही ओजेटी करणार असाल तर तुमची कॉलेजच्या मुलांची टीम तुमची असेल. जसं आपण मगाशी म्हणलं की 5 जण एका ठिकाणी जाऊन केलं तर एकमेकांना मदत करणं आलंच. पण तिथे ऑलरेडी डेव्हलप टीम असते, म्हणजे त्यांची टीम असते. त्याच्यामध्ये तुम्ही न्यूकमर असता, त्यातनं तुम्ही कमी वेळ काम करता तिथे. त्यामुळे काही वेळेला थोडाफार तुम्हाला असं वाटू शकतं की या टीमचा मेंबर मी आहे का नाही बाबा. तर त्याच्यामध्ये तुम्हीच स्वतःहून इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे जास्तीत जास्त आणि त्यांना कशी मदत होईल हे बघायचं आहे. कुठेही गेलो आपण तर आपला त्रास न होता त्या टीमला आपला फायदा झाला पाहिजे, पण त्याचबरोबरीने काही लिमिटेशन्स असतात ती फॉलो करून त्यांना मदत करायचा आपण प्रयत्न करायचा आहे. म्हणजे त्यांची मीटिंग चालू आहे तर आपण मध्ये जाणं चुकीचं आहे, पण ते एखादं काम करतायत सगळे मिळून आणि आपल्याला मदत करता येण्यासारखी एखादी गोष्ट असेल तर तुम्ही स्वतःहून विचारू शकता. काही अजून विचारायचंय? हां, आता अजून एक गोष्ट, काही वेळेला इंटर्नशिप या पेड इंटर्नशिप असतात आणि काही वेळेला फ्री ऑफ कॉस्ट असतात. तर मुलांचं असं होतं की अरे आम्ही 7-8 तास काम करतोय आणि ह्याचं पेमेंट आम्हाला मिळेल का किंवा मिळतंय का हे काहीच कळत नाहीये. तर कॉलेजचं याशी रिलेटेड काहीही इश्यू किंवा त्यांचा कुठलाही रोल ह्याच्यामध्ये नसणार आहे. इंटर्नशिप पेड मिळाली उत्तम, नाही मिळाली तर तुमचा करिक्युलम कम्प्लिशनसाठी तर ते तुम्हाला करायचंच आहे. त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला पेमेंट झालं नाही झालं किंवा आधी कमिट केलं होतं नंतर झालं नाही तर त्याच्यामध्ये कॉलेजचा रोल काही असणार नाही, हे फक्त लक्षात ठेवा. कारण आपण फक्त स्टुडंट या कॉलेजचा आहे असं लिहून देतोय आणि दुसरं म्हणजे स्टुडंटचं बिहेवियर चांगलं असेल ह्याची गॅरंटी आपण घेतोय. पेमेंट रिलेटेड कुठलीही गोष्ट आपल्या फॉर्म्स अँड फॉर्मॅट्समध्ये नाही, कारण तुम्ही तिथे शिकायला जाणार आहात. अजून एक महत्त्वाची गोष्ट, मुली आहात म्हणून हे जास्त लक्षात घ्यायचं. मुलं असतील तरी सुद्धा त्यांनी लक्षात ठेवायला हरकत नाही की कुठलीही गोष्ट, आता तुम्हाला मी आधीच सांगितलं की 4 ते 6 तास तुम्ही काम करायचं, त्याच्यावर काम करायचं नाही. तर मुलींसाठी बाय रूलच 7 नंतर तुम्ही थांबणं अपेक्षित नाही. म्हणजे जर तुम्ही काम करत असाल तिथे तर तुम्ही जर 12 वाजता गेलात तर तुम्ही 5-5:30 पर्यंत, त्याच्या पुढे जास्त 7 नंतर तुम्ही थांबायचं नाहीये. 7च्या आत शक्यतो तुम्ही घरी जायचे. जिथे कुठे तुम्हाला असं वाटेल की नाही उगाचच थांबायला लावतायत, जास्त वेळ काही वाटतंय असं वाटलं तर ते तुम्ही लगेचच पेरेंट्सला घरी सांगायचंय आणि तुमचे जे OJT कोऑर्डिनेटर आहेत त्यांनाही सांगायचंय. मग काहीतरी आपण बोलून की इतका वेळ थांबू शकणार नाहीत, 7 पर्यंतच थांबतील, खरं तर 6, पण जर कधी काम असेल तर थोडंफार जास्त. तर ह्याची काळजी तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्यायची. कुठल्याही प्रकारची हॅरॅसमेंट सहन करायची नाही. किंवा तुम्हाला 4 तासाचं सांगितलंय आणि रोजच 7-7 तास थांबवत आहेत तर ते लगेचच तुमच्या OJT टीचरला आणि घरी पेरेंट्सला निदर्शनास आणून द्या की मला तर पूर्ण करायचंय, पण मग माझ्या अभ्यासावर या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो, माझ्या डेली रुटीनवर या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो 5 ते 6 तास, त्याच्यापेक्षा जास्त कुठेही काम शक्यतो ऍक्सेप्ट पण करू नका. आणि जर करायला लावलं तर त्यांना तसं सांगा की आम्हाला 6 तासच दिवसातनं सांगितलंय किंवा 4 तासच दिवसातनं सांगितलंय, तर तेवढा वेळच मी थांबेन. आणि हे खूप नम्रपणे सांगायचंय. तरी सुद्धा ते चालू राहिलं तर त्याच्यावर मग दुसरी ऍक्शन घेऊ शकतो आपण. अजून काही प्रश्न आहेत? तू उशिरा आलीस, तुला काही विचारायचं असेल तर विचार. बरं, आता याच्यासाठीची जी नोटीस आहे ती तुम्हाला 8 ते 10 दिवस आधी येईल. पण ह्याचा जो पिरियड आहे तो तुमचा 1 जानेवारी ते 30 मार्च किंवा फार तर फार 15 एप्रिल ह्याच्या दरम्यानचा असणार आहे. काही मुलं म्हणतात की आम्ही गेल्या वर्षी केलं होतं, तर ते चालणार नाही, कारण OJT सब्जेक्टच तुमचा आफ्टर डिसेंबर इंट्रोड्यूस झाला.
तर तुम्ही जिथे कुठे काम करता आहात तिथे तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकता, पण ते वेगळं सर्टिफिकेट लागेल आणि ते इंटर्नशिपचं सर्टिफिकेट लागेल, ज्याचं ड्युरेशन तुम्ही 120 तासांच्या वर कितीही दिवस घेऊ शकता. आणि तुम्ही जिथे काम करताय तिथेही तुम्ही वेगळ्या डिपार्टमेंटला काम केलं किंवा वेगळ्या ठिकाणी काम केलं किंवा नवीन काहीतरी शिकलात तर त्याला तुम्ही इंटर्नशिपचं किंवा OJTचं नाव देऊ शकता. आलं लक्षात? म्हणजे काही मुलांना हा प्रश्न होता की आम्ही आत्ता काम करतोय, मग जर OJTसाठी आम्ही काय दुसरीकडे काम करू का? तर तसं नाहीये. तुम्ही आत्ता एका फील्डमध्ये करत असाल तर तुम्ही नवीन स्किल काहीतरी शिकून घ्या, नवीन गोष्टी शिका आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही त्या इंटर्नशिप ह्याच्यामध्ये लॉकशीटमध्ये मेन्शन करा. नवीन जॉब शोधायची किंवा नवीन इंटर्नशिप शोधायची गरज नाही. नवीन फील्डमध्ये काम केलंय आणि आहे त्याच ठिकाणी, फक्त तुमचं सर्टिफिकेट काय ड्युरेशनमधलं पाहिजे तर शक्यतो फेब्रुवारी ते एप्रिल ह्याच्यामध्ये, 15 एप्रिलच्या आधी आणि 1 फेब्रुवारी नंतर, कारण तेव्हाच तुमचा हा करिक्युलम स्टार्ट झाला. ठीक आहे? माझ्या मते तुमचे बरेचसे प्रश्न संपले असतील आणि अजून लागलं तर आपण आज सांगितलं तसं की गुगल फॉर्म आपण आज पाठवणार आहोत. त्या गुगल फॉर्मवर तुम्हाला जर काही शंका असतील तर तिथे व्यवस्थित मेन्शन करा, डिटेलमध्ये लिहा, म्हणजे आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं द्यायला सोपं जाईल. थँक्यू.